ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप घडामोडी घडल्या. त्याच्यामधली सर्वात महत्त्वाची घडामोडी म्हणजे सायली मंदिरात आलेली असते, देवीच्या मंदिरामध्ये. ती देवीला खूप प्रश्न करते की मीच तन्वी आहे की नाही हे मला लवकरात लवकर सांग. अर्जुन तिच्या दिशेने येत असतो. ही खूप जोरजोराने घंटा वाजू लागते. देवीला प्रश्न करू लागते, तू मला का त्रास देत आहेस, मला खरं उत्तर का देत आहेस, हे सर्व प्रश्न करत असते. देवी शांतपणे सर्व ऐकत असते. देवीच्या मनात देखील असतं की आज हिला साक्षात्कार व्हायलाच हवा. ती जोरजोराने घंटा वाजू लागते आणि अक्षरशः चक्कर येऊन पडते. त्याच वेळेस अर्जुन त्या ठिकाणी तिला पकडतो आणि वाचवतो. देवीसमोर सर्व घडत असतं. इकडे अश्विनला सर्वजण प्रश्न करत असतात की सायली सापडली का नाही, अगदी प्रताप, रविराज हे देखील. पण अजून काही तपास लागला नाही, पण लागल्यानंतर मी कळवतो असं सर्व अश्विन सांगत असतो. आता ही मनाची व्यथा अर्जुन समोर मांडते. जेव्हापासून पूर्णाजीने मला तन्वी मांडलं तेव्हापासून माझ्याबद्दल माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत आहेत. मधुभाऊने देखील मला होकार दिला की मीच तुमची तन्वी आहे. आता तन्वी आहे म्हटल्यानंतर अर्जुनला आश्चर्य देखील वाटतं. पण त्यानंतर सायली बोलू लागते. पुढे ती सर्व घटना सांगू लागते आणि तू माझी तन्वी आहे असं म्हणून तो तिला पकडतो. त्याला खूप आनंद होतो आणि देवाचा कौल किती छान आहे की माझं खरं तन्वीबरोबरच, माझ्या पहिल्या मैत्रिणीबरोबरच लग्न झालं असं म्हणून तो तिला बिलागतो. तिला मिठीमध्ये घेतो. दोघेही एकमेकाला स्वीकारतात. ही सर्व घटना तो गुंड बघत असतो. आता घरी सर्वजण काळजी करत असतात. काय करावं, सायली सापडली असेल का नाही याची सर्वांना विवंचना असते. सर्वांच्या मनात प्रश्न एकच असतो की सायली सुखरूप असेल ना. त्यावेळेस खूपच सर्वजण काळजी करत असतात. अगदी प्रतिमात्या देखील त्या ठिकाणी खूप काळजी करू लागते. आता इकडे प्रतिमात्याने फोन करून सांगितलं असतं या कुसुमला की अजून काहीच सायलीचा तपास नाही. खरं तर दोघेही एकमेकांशी गप्पा मारता मारता, अगदी लहानपणीच्या गप्पा मारता मारता रमलेले असतात. आता यांच्या गप्पा देखील खूप बालिश असतात. पण शेवटी जी पहिली मैत्रीण लहानपणीची तिच्याबरोबरच लग्न झालं, ह्या दोघातच त्यांना खूप सुख असतं. अगदी सायलीही त्यामध्ये खूप हरवून गेलेली असते. पण सायलीला एवढं काय आठवत नसतं कारण त्याच्यानंतर ॲक्सिडेंट झालेला असतो. पण जेवढं काय आठवलं ते सर्वजण अर्जुनला सांगतात. आता घरी येऊन देखील हे गप्पा मारतात.